गोंडपिंपरी शहरालगत असलेल्या सर्व्हे क्रमांक 329 मधील सामूहिक मालकीच्या शेतजमिनीच्या व्यवहारावरून गंभीर वाद निर्माण झाला आहे। या जमिनीचे एकूण 12 हिस्सेदार असताना केवळ 7 जणांनी परस्पर व्यवहार करून 1.77 आर जमीन विकल्याचा आरोप उर्वरित 5 हिस्सेदारांनी पत्रकार परिषदेत केला। संबंधितांना कोणतीही पूर्वसूचना, संमती किंवा विश्वासात न घेता हा व्यवहार करण्यात आल्यानं त्यांच्या मालकी हक्कांवर गदा आल्याचा दावा करण्यात आला। तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार जमिनीची कायदेशीर हिस्सेवाटणी पूर्ण झालेली नसताना आणि संबंधित प्रकरण न्यायालयात प्रलंबित असतानाही विक्रीपत्राची नोंदणी करण्यात आली। विशेष म्हणजे गोंडपिंपरीत नोंदणी कार्यालय उपलब्ध असतानाही व्यवहार चंद्रपूर येथे नेऊन पूर्ण करण्यात आल्यामुळे संपूर्ण प्रक्रियेवर संशय निर्माण झाल्याचं त्यांनी सांगितलं। हा व्यवहार प्रशासकीय, संगनमत व आर्थिक प्रभावाचा वापर करून करण्यात आल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला। या व्यवहारात गोंडपिंपरीतील विद्यमान नगरसेवक सुरेश चिलणकर, हेमा सोनटक्के, सचिन चिंतावार, धर्मराव पोटे, शुभम कोरडे, शोभा आकुलवार, वंदना सातपुते, मिनल कोरडे या सहकाऱ्यांचा सहभाग असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला। तसंच अशाच प्रकारे तालुक्यातील इतर सामूहिक शेतजमिनींच्याही खरेदी विक्रीत गैरप्रकार झाल्याचा दावा करत या सर्व व्यवहारांची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली। मात्र या आरोपांवर संबंधित नगरसेवक किंवा इतर संबंधितांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही। सविता दिलीप शेरकी व इतर हिस्सेदारांनी संपूर्ण व्यवहाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, बेकायदेशीर व्यवहार रद्द करावेत आणि उर्वरित हिस्सेदारांचे मालकी हक्क अबाधित ठेवावेत अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे। या प्रकरणामुळे गोंडपिंपरी तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून महसूल प्रशासन व संबंधित यंत्रणा आता काय भूमिका घेतात याकडे नागरिकांचं लक्ष लागलं आहे। आमची जमीन गोंडपिंपरीला असताना आम्हाला न्याय भेटावा। आम्ही हिस्सेदार 5 जण, तर आम्हाला न माहीत करता त्याही नका रजिस्ट्री केले 7 जण जाऊ। आम्हाला 5 जणाले अजिबात सांगितले नाही, काही नाही। तर आम्हाला न्याय भेटावा, आमच्या बाप्पाची जमीन आम्हाला हक्काने न्याय भेटावा।